वाशिमच्या KMC अर्थात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शासकीय महाविद्यालयामध्ये हो वाशिममध्ये शासकीय महाविद्यालय आहे बरं. कारण की हल्ली 2 वर्षापूर्वीच या कॉलेजची सुरुवात या वाशिम शहरामध्ये झाली आणि याच गव्हर्नमेंट वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये 6, 7 आणि 8 फेब्रुवारीला एक विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे. कुतूहल असं नाव या प्रदर्शनीला देण्यात आलेलं आहे. विज्ञान भारती आणि GMC अर्थात आपली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय हे विज्ञान प्रदर्शन असणार आहे. विज्ञानाचा शोध लागून अनेक वर्ष उलटून गेले तरी देखील मानवी शरीरासंदर्भात अनेक कुतूहल अनेक मिस्टरी अजूनही लोकांना माहीत नाहीत. जे आपण विविध हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस तपासण्या करतो, चेकअप करतो, त्या मशिनरीमध्ये ते आपण पाहू शकतो. मात्र प्रत्यक्षात जर ते मॉडेल पाहायला भेटलं तर निश्चितच याचा फायदा विद्यार्थी आणि पालकांना होणार आहे. माझ्यासोबत आपल्या वाशिम जिल्ह्यातील एक विज्ञान शिक्षक सायंटिस्ट म्हणून देखील त्याची ख्याती आहे, विजय भट सर आहेत. कुतूहल हे नाव का झालेलं? सर, कुतूहल म्हणजे काहीतरी नवीन, ज्याला आश्चर्य पूर्वी पण झालं नाही, नंतर पण होणार नाही. वाशिम मधला हा असा इव्हेंट आहे की असा पुढे होणार नाही. पूर्वी हा इव्हेंट 2 वेळा झाला होता. याच्या पूर्वी पहिला इव्हेंट झाला 2019 भंडाऱ्याला. तिथं अप्लायन्सेस होते, म्हणजे फ्रीज असेल, टीव्ही असेल, तर ते सगळे पार्ट त्याचे उघडून ठेवले होते की जेणेकरून विद्यार्थ्यांना माहिती व्हावं की हा फ्रीज कशापासून बनला. 2023 ला VNIT नागपूरला झालं. तिथं बॉडी पार्ट ठेवले की आपलं जिवंत हृदय, जिवंत डोळा, जिवंत नाक, जिवंत आतडे, किडनी, लिव्हर, आणि ते कशा पद्धतीने फंक्शन करतात हे आपल्याला कोण सांगणार आहे? तर मेडिकल जे डॉक्टर होणार आहेत, जे प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेतात, जे प्रत्यक्षात अनुभव घेतात, आणि जे MBBS ला मुलं आहेत आपल्या इथं, फर्स्ट इयरचे 100 आहेत, सेकंड इयरचे 100 आहेत, ते मुलं आपल्या सगळ्या वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ह्या बाबी समजून सांगणार. आणि त्याच्यामुळं काय की त्या विद्यार्थ्यांना हे कुतूहल आहे की माझं हृदय कसं दिसत असेल, माझी किडनी कशी दिसत असेल, ती कसं काम करत असेल. तर हे कुतूहल जागृत करण्यासाठी त्याचं नाव कुतूहल. शाळेमध्ये आपण अनेक प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना नमुना दाखवतो. त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच असणार आहे. सर, जनरली तुम्ही अलीकडे असं पहिल्यांदा, कारण की हे दुसरे विज्ञानाचे महारथी आमच्या वाशिम जिल्ह्यातील ललित भुरे सर. यापूर्वी देखील त्यांना आपण दूरदर्शनच्या अनेक वार्तांकनामध्ये पाहिलं असेल. हे 2 म्हणजे आहेत आमच्या वाशिम जिल्ह्याचे. सर, जनरल जे विज्ञान प्रदर्शनी होतात त्यामध्ये काय फरक असतो आणि यात काय फरक आहे? जनरल विज्ञान प्रदर्शनीमध्ये विद्यार्थी मॉडेल तयार करतात आणि विद्यार्थी मांडतात आणि ते एक्सप्लेन करतात. या ठिकाणी तसं नाहीये. या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी फक्त बघण्यासाठी येणार आहेत आणि जे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत ते कॉलेजचे विद्यार्थी आपल्या बॉडीचं जे मेडिकल सायन्स आहे ते एक्सप्लेन करणार आहेत. आणि याच्यामध्ये ते घटक, ते टॉपिक्स आहेत की जे शालेय अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. अशा प्रकारे हे विज्ञान प्रदर्शन एक वेगळ्या आयामामध्ये आहे आणि आपण जे बाकी घेतो राज्य विज्ञान संस्थेअंतर्गत ते विज्ञान प्रदर्शन वाशिम जिल्ह्यातील सर्व शाळा यामध्ये समाविष्ट आहेत? हो, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व प्रकारच्या सर्व शाळा आहेत. त्यामध्ये खाजगी आहेत, अनुदानित आहेत, कॉन्व्हेंट आहेत, आश्रम शाळा आहे, नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, निवासी शाळा आहेत आणि जिल्हा परिषद शाळा आहेत. ह्या सर्व याच्यामध्ये सहभागी होतील. आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे की आपण सर्वांनी आपले विद्यार्थी या प्रदर्शनासाठी घेऊन यावेत. फक्त विद्यार्थीच नाही, पालक आणि जनता त्यांनी सगळ्यांनी असणार आहे सर. काहीतरी जे यकृत आहे आपलं किंवा मग मेंदू असेल, आपण टीव्ही मध्ये किंवा त्या स्क्रीनवर पाहतो, ते ओरिजिनल काहीतरी दाखवणार तिथं म्हणा. बिलकुल सर. इथं जे आता समजा आपल्याला मेंदू आहे, तर मानवी मेंदू इथं देहदान अंतर्गत ज्या बॉडी येतात GMC ला, तर ते त्याचे पार्ट वेगळे करणार आहे. जिवंत मेंदू, जिवंत हृदय, जिवंत किडनी हे समोर राहील. त्याचं डेमॉन्स्ट्रेशन समोर पडद्यावर राहील आणि ते मुलं सांगतील, मुलांना जिवंत मेंदू पाहायला मिळेल. असं हे या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे आणि असं कुठंच नसते, कोणत्याच प्रदर्शनात नसते. 3 दिवसामध्ये साधारणतः किती विद्यार्थीला भेट देऊ शकतील? आमचं टार्गेट होतं 1 लाखाचं की वाशिम जिल्ह्यात पर डे का 3 दिवसामध्ये? 3 दिवसामध्ये. परंतु काय झालं की थोडस 2-3 गोष्टी आल्या. आता एक आपलं 7 तारखेला परीक्षा आली CETची. त्याच्यात काही आमचे बरेच शिक्षक मंडळी आहेत. 12वीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत, त्याचं प्रॅक्टिकल चालू आहे. 10वीच्या परीक्षा आहेत. तरी आमचा आता जो आकडा आहे तो 51,000 विद्यार्थ्यांनी किमान भेट द्यावी आणि 21,000 विद्यार्थ्यांनी, म्हणजे 21,000 जनरल लोकांनी भेट द्यावी, असं दोन्ही मिळून 71,000 किमान होईल असं आमचं टार्गेट आहे. वाशिम जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयासाठी ज्या शाळा किंवा महाविद्यालय अधिकाधिक विद्यार्थी संख्या या एक्झिबिशनला भेट देण्यासाठी आणतील, त्यासाठी जे गोरुले महाविद्यालय आहे फिजिओथेरपीचं,
त्यांच्याकडनं काहीतरी खास पॅकेज गिफ्ट आहे, काय असणार आहे सर? नक्कीच सर. एकतर ही वाशिम जिल्ह्यासाठी आपल्या एक पर्वणीच आहे आणि आजपर्यंत अशा प्रकारचं आरोग्य विज्ञान प्रदर्शनी ही प्रथमच आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये होते. आणि आम्हाला असं वाटतं, मला असं वाटतं की वाशिम जिल्ह्यातला प्रत्येक गावातील प्रत्येक विद्यार्थी ज्या ज्या शाळेतले विद्यार्थी असतील त्यांनी प्रत्येकाने या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा आणि शिक्षकांनी गिफ्ट काय सांगा आणि त्या लाभ मिळण्याकरिता ज्या शाळेकडून जास्तीत जास्त विद्यार्थी एका दिवशी जसं 6 तारखेला 7 तारखेला आणि 8 तारखेला हे एक्झिबिशन आहे, तर प्रत्येक दिवशी जी शाळा सगळ्यात जास्त विद्यार्थी आपल्या या प्रदर्शनीसाठी इथे घेऊन येतील त्या शाळेकरता गोरुले कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि कॉलेजकडून आपण 5,000 रुपयाचं एक पारितोषिक आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक एका शाळेला आपण विशेष ते देणार सन्मान, आहे. हा. आपण ते देणार आहोत आणि सोबत सन्मान चिन्ह सुद्धा आपण त्या शाळेला आपण ते देणार आहोत. तर गेल्या अनेक महिन्यापासून या कुतूहल प्रदर्शनीसाठी तयारी सुरू आहे. व्हॉट्सअप समूह तयार केलेले आहेत. डॉक्टर बायती सर असतील किंवा तत्सम मेश्राम सर असतील. CPR हे जे काही तंत्रज्ञान आहे मी देखील ऐकून आहे. मात्र हे CPR एक्झॅक्टली आहे काय, त्याचा काय फायदा होतो आणि त्याचं प्रात्यक्षिक मला वाटतं उद्या आपण देणार आहोत. काय आहे सर हे CPR तंत्रज्ञान? CPR तंत्रज्ञान म्हणजे जेव्हा आजकाल हृदयरोगाच्या समस्येसंदर्भात प्रत्येक घरामध्ये आपल्याला व्यक्ती त्या समस्येशी बाधित असणारे आपल्याला दिसतात. आणि अशा वेळेस अचानक जर समजा हार्ट अटॅक आला तर अशा वेळेस प्रथमोपचार म्हणून त्या व्यक्तीला CPR हा महत्वाचा असतो. आणि म्हणून आमचा कुतूहल प्रदर्शनीच्या मधून हा एक उद्देश आहे की प्रत्येक घरामध्ये एक CPR ट्रेनर तरी याच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही इथे येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे CPR ट्रेनिंग देऊन जागतिक रेकॉर्ड कसं काय करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करणार आहोत. आणि जेणेकरून अशा प्रकारची समस्या जर कुठं निर्माण झाली तर त्या CPR देऊन तो एखाद्या रुग्णांचे प्राण वाचवता येतील. हा आमचा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. CPR म्हणजे तेच ना की छाती दाबून काहीतरी हा श्वास हा की समजा आता हृदय बंद पडलं तर मग ते काही काळासाठी आपल्याला ते CPR देऊन चालू करता येते. Pumping बंद दिलं. पंपिंग, त्याला पंपिंग म्हणतो मराठीत. तर त्याची एक विशिष्ट पद्धत असते. त्या पद्धतीने जर दिलं तर ते होते आणि ती पद्धत चुकली तर त्या पेशंटचा जीव पण जाऊ शकते. आणि म्हणून आम्ही डॉक्टर बाहेती सर यांनी इथं उद्या CPRचं प्रशिक्षण ठेवलेलं आहे. Yes. जेवढे विद्यार्थी येतील तेवढे सगळ्यांचं प्रशिक्षण होईल. प्रशिक्षण झाल्यानं त्यांना सर्टिफिकेट पण मिळेल की तुम्ही CPRचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. या कुतूहलच्या नावात जो T आहे ना तो टेस्ट म्हणून आहे. टेस्ट म्हणजे तुम्ही पहा, त्याचं उपयोजन करा बरोबर. आणि त्याचं अप्लाय करा किंवा Apply ते तुम्ही जेव्हा जेव्हा गरज लागेल त्याचं टेस्ट देखील करा. जसं की CPR च्या माध्यमातून आपण त्या रुग्णाचे प्राण वाचू शकतो. शब्दाला अर्थ आहे सर. Use जो आहे ना KUTUHAL हा जो आहे याच्यातला K जो आहे हा स्टँड No. करतो नो, यूज, टेस्ट, हेल्थ अप्लायन्सेस अँड लर्न. ते शिकण्याची प्रक्रिया या सर्वाचा समुच्चय म्हणजे हा कुतूहल आहे. याची टॅगलाईन आहे बर्थ टू रिबर्थ. हा, yes. या संदर्भात हा आणि आपली जी बॉडी आहे त्या बॉडीला प्रत्येक अवयव जे आहे दुपटीने आहेत. जसं डबल किडनी आहे, डबल डोळे आहेत, 2 कान आहे. निसर्गाने जर आपल्याला असं प्रत्येक गोष्ट दुपटीने दिलेली आहे, मग त्या शरीराबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग ते प्रत्यक्ष अवयव मुलांना पाहायचे आहेत. तर त्या संदर्भातलं हे कुतूहल आहे. तर हे विज्ञान भारतीने आपल्याला इथे आयोजित करून दिलेलं आहे. GMCने केलेलं आहे. 6 तालुक्यांचे अनेक स्लॉट तयार केलेले आहेत. संबंधित मुख्याध्यापकांच्या WhatsApp ग्रुपवर शाळांची ती माहिती मिळाली असेलच. आता त्या दिलेल्या शेड्युलिंग प्रमाणे आपण या प्रदर्शनाला यावं. 6 ते 6, 7 आणि 8 म्हणजे रविवारचा जो शेवट दिवस आहे तो सर्वांसाठी खुला आहे. आणि काय नेमकं सायन्स आहे जे अद्यापपर्यंत उलगडलं नाही आणि जे आपण आतापर्यंत पुस्तकामधून वाचलं पाहिलं ते प्रत्यक्षात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. हेच आहे या कुतूहल प्रदर्शनी मागील एक कुतूहल. तर पाहत रहा वत्स गुलमला आपली संस्कृती आपला वसा.